हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ह्या उत्तेजनाच्या व बायबल स्टडीच्या अशा सुंदर अशा आपल्या अभ्यासामध्ये. तर आपण काही वेळ न घालवता आपण त्वरित आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया आणि पवित्र आत्म्याला विनंती करूया की पवित्र आत्मा आपल्याला ह्या आजच्या अभ्यासातून या उत्तेजनाच्या शब्दातून आपलं मार्गदर्शन करेल व आपली भेट घेईल व आपल्याशी बोलेल व आपल्याला देवाच्या आणखीन जवळ घेऊन जाईल. आपण प्रार्थना करूया. थँक यू लॉर्ड माय गॉड, आय गिव्ह यू द प्रेज, आय गिव्ह यू द वर्शिप, आय गिव्ह यू द ग्लोरी, गिव्ह यू द ऑनर फॉर द फेथफुल गॉड एंड लॉर्ड, देयर इज नन लाइक thee. And bless the Lord my God, we come to you the way we are, Lord my God. Forgive us every sin committed in thy sight, O Lord. Have mercy upon us, O Lord my God. Have mercy upon us, O Lord. And wash us with thy precious blood and cleanse us, make us holy, be whiter than snow. And bless the Holy Spirit of God, the welcome, Lord my God, Lord, welcome in our lives in a new way today, this beautiful day. Come, mighty comforter, come, mighty counselor, Lord, welcome, Lord. And bless the Holy Spirit of God, you take charge right now, Lord my God. Holy Spirit of God, not I, but you lead, not I, but you speak, Lord. Teach your precious word, your people, Lord my God. Bless Lord my God, I pray. Meet with the people in a new way, Lord my God. And beloved Lord my God, help us all to understand your word, to put our minds to it, Lord my God, and to change our lives according to your word. Holy Spirit of God, we welcome in a new way, Lord. Not I, but you speak, revealing truth and changing lives. And thank you, Lord, for changing your word from Logos into Rhema. In Jesus' mighty name we pray and we ask. Amen. हालेलुया, हालेलुया. तर संतो हो, माझा विषय पुन्हा एकदा आणि आजचा शेवटचा भाग आहे. माझा विषय आहे की देवासाठी प्रार्थना म्हणजे काय. ओके, तर आज आपण पहिलं पाहिलं होतं की देवासाठी प्रार्थना म्हणजे अंतर कमी करणं, त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये असलेलं अंतर कमी करणं. देवासाठी प्रार्थना म्हणजे आपल्या स्वतःला आपण त्याच्याने भरून घेणं, ही देवासाठी प्रार्थना आहे. पण आपण हे पण पाहिलं की देवासाठी प्रार्थना म्हणजे आपण काही मुद्दे पाहतो. पहिलं म्हणजे अंतर कमी करणं. दुसरं आहे की आपल्याला पवित्र आत्म्याचं स्वागत करायचं आहे आणि पवित्र आत्म्याला आपल्याला विनंती करायची की पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवेल. संतो हो, रोमकरासपत्र 8 अध्याय वचन 26 सांगतं की पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला प्रार्थनेमध्ये मदत करतो. पवित्र आत्मा आपल्याद्वारे प्रार्थना करतो. आपण वाचूया रोम 8:26. Romans chapter 8 and verse 26. Likewise, the Spirit also helpeth our infirmities, for we know not what we should pray for as we ought, but the Spirit itself maketh intercessions for us with groanings which cannot be uttered. वाचा रोमकरासपत्र 8 अध्याय वचन 26. त्याप्रमाणेच आत्माही आपल्याला अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्या कन्याने आपल्यासाठी मध्यस्थी करतो. ओके, तर आत्मा आपण वाचलं की अनिर्वाच्य कन्यांनी म्हणजे असे शब्द जे आपल्याला बोलू शकत नाही, असे शब्द जे आपल्याला उच्चारू शकत नाही, की असे प्रकारच्या मध्यस्थीने तो आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो. तसं तो हो पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतो. आता आपण भाग 3 पाहणार आहोत, मुद्दा क्रमांक 3 पाहणार आहोत आणि ते म्हणजे की देवासाठी प्रार्थना म्हणजे काय. ओके, आता पॉइंट नंबर 3, बिकम वन विथ गॉड. देवासाठी प्रार्थना म्हणजे देवासंगती एक होणे. आपण वाचूया मत्तेचा 6 अध्याय आणि वचन 5 ते 8. मत्ते 6 वचन 5 ते 8. Matthew 6 verses 5 to verse 8. And when thou prayest, thou shalt not be as the hypocrites are, for they love to pray standing in the synagogues and in the corners of the streets, that they may be seen of men. Verily I say unto you, they have their reward. Verse 6, but thou, when thou prayest, enter into thy closet, and when thou hast shut thy door, pray to thy Father which is in secret, and thy Father which seeth in secret shall reward thee openly. Verse 7, but when ye pray, use not vain repetitions, as the heathen do, for they think that they shall be heard of their much speaking. Verse 8, be not ye therefore like unto them, for your Father knoweth what things ye have need of before ye ask him. वाचा. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण माणसास दिसावे म्हणून सभास्थानामध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे हे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा,
आणि आपले दार लावून तुझा बाप जो गुप्तात आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. आणि प्रार्थना करीत असताना राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ घोकणे करू नका, कारण आपल्या फार बोलण्याने आपण ऐकले जाणार असे त्यांना वाटते. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच ठाऊक आहे. आमेन. ओके. तर संतो आपल्याला प्रार्थना म्हणजे काय एक्झॅक्टली? तर म्हणजे देवासंगती एक होणं ही देवासाठी प्रार्थना आहे. पण इथे प्रभू काय म्हणतो माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, वचन 6 वाचा ब्रदर. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा ओके. तू आपल्या आतल्या खोलीत जा. पुढे. आणि आपले दार लावून तुझा बाप जो गुप्तात आहे त्याची हम्म. प्रार्थना कर. एक मिनिट. आणि आपले दार लावून. तर संतो माझा प्रश्न आहे प्रभू येशू ख्रिस्ताला, की तुला आम्ही आमच्या आतल्या खोलीत जाऊनच प्रार्थनेला बसण्याची काय गरज आहे? आम्ही आमचं दार लावायलाच पाहिजे असं का महत्वाचं आहे? का त्या आतल्या खोलीमध्ये असं काय होणार आहे की जेणेकरून आम्हाला दार उघडं ठेवणं हे नाही चालणार आणि आम्हाला बाहेर कुठेही उभं राहून प्रार्थना आम्ही नाही करू शकणार? तर आम्हाला प्रार्थना करायसाठी आम्हाला आतल्या खोलीत जाणं हे अगत्याचं आहे. असं त्या खोलीमध्ये असं काय होणार आहे? आमेन. हा प्रश्न बरोबर आहे की नाही? ओके. तर माझा पॉइंट आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न आहे माझा, की त्या आतल्या खोलीत काय होणार आहे की जे आम्ही बाहेरच्या खोलीमध्ये आम्ही जर कधी प्रार्थना केली तर ती प्रार्थना नीट होणार नाही. आमेन. ओके. म्हणजेच त्या आतल्या खोलीमध्ये माझ्या शरीरावरती मला असं काहीतरी जाणवणार आहे किंवा मला असे काहीतरी अनुभव येणार आहेत की जर का मी ती लोकांमध्ये तशी प्रार्थना मी केली तर त्या प्रार्थनेमुळे किंवा त्या अनुभवांमुळे लोक मला वेडं किंवा पिसाळलेलं किंवा पछाडलेलं असं म्हणतील. असं बोलायला काही हरकत नाही. मी तुम्हाला पुढच्या काय अध्यायातून तुम्हाला मी सिद्ध करून दाखवणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त का म्हटला की तू आतल्या खोलीत जा. लोकांना तुझी प्रार्थना दाखवू नको, लोकांना तुझी प्रार्थना कळू देऊ नको. जेव्हा तू प्रार्थना करतो तुझे दार लाव. ओके. म्हणजे कोणी आत येऊ नये आणि तू जो आतमधला आहे, जो आतमध्ये जो प्रार्थना करत आहे त्याला कोणत्या प्रकारे व्यत्यय येऊ नये. ओके. तर संतो इथं प्रभू काय म्हणत आहे की तू आतल्या खोलीत जा. तर संतो आपण पाहूया स्तोत्र 42 वचन 7. स्तोत्र 42 वचन 7. Psalm 42 and verse 7. Psalm 42 and verse 7. Deep calleth unto deep at the noise of thy water sprouts. All thy waves and thy billows are gone over me. वाचा. तुझ्या धबधब्याच्या नादाने लोंढा लोंढ्याला हाक मारतो. ओके. एक मिनिट. तुझ्या धबधबांच्या नादाने म्हणजे आत्म्याचा एक धबधबा आहे. आत्म्याचा एक धबधबा आहे आणि तो धबधबाचा आवाज जो आहे, ओके, तो पुढे काय? लोंढ्याला. एक मिनिट परत वाचा. तुझ्या धबधब्याच्या नादाने लोंढा लोंढ्याला हाक मारतो. लोंढा म्हणजे तुझा आत्मा माझ्या आत्म्याला हाक मारत आहे. हा जो अनुभव आहे ना, हा अतिशय जास्ती अभिषेकाचा अनुभव आहे. आणि संतो ज्यावेळेस अभिषेक आपल्या शरीरावरती येत असतो त्यावेळेस त्या शरीराला जे काय प्रतिक्रिया होत असतात त्या संतो हो तुम्ही उघडपणे लोकांसमोर ते होणं योग्यतेचं नाही. म्हणून आपल्या चर्चेसमध्ये ज्यावेळेस कोणी विधर्मी लोक फर्स्ट टाइम आपल्या मंडळीमध्ये येतात त्यावेळेस त्यांना समजत नाही की ह्या लोकांना काय होत आहे. कारण पुष्कळ जण थरथर कापत असतात, पुष्कळ जण पडत असतात, पुष्कळ जण किंचाळत असतात. अनेक प्रकारची प्रतिक्रिया अनेक लोक मंडळीमध्ये चर्चमध्ये देत असतात. आत्म्याच्या त्या स्पर्शाला, काय म्हणालो मी, लोंढ्याच्या त्या स्पर्शाला, ओके, आत्म्याच्या त्या स्पर्शाला अनेक प्रकारचे प्रतिक्रिया आपल्याला चर्चेसमध्ये होताना दिसतं. पण ज्यावेळेस ते होतं त्यावेळेस जे विधर्मी किंवा जे लोकांना ह्या अनुभवाशी परिचित नसतात त्या लोकांना हे विचित्र वाटतं.
आणि म्हणून हे सगळं तुमच्या त्या लोकांसमोर त्या लोकांच्या नजरेत येऊ नये व ते लोक जे आहेत ते त्या ह्या घडणाऱ्या अनुभवांना पाहून तुम्हाला त्या अनुभवातून बाहेर काढू नये, तुम्हाला त्या अनुभवामध्ये व्यक्त करू नये. म्हणून प्रभू येशू काय म्हणाला की तुम्ही तुमच्या आतल्या खोलीत जा आणि दार लावा. आमेन. म्हणून जेणेकरून कोणी आतमध्ये येणार नाही. तर सांगतो देवासाठी प्रार्थना म्हणजे तुमच्याशी एक होणं. बघा प्रभू येशू काय म्हणतो वचन 8 मध्ये वाचूया. मत्तई 6 वचन 8. बी नॉट येट देअरफॉर लाईक unto them, for your father knoweth what things ye have need of before ye ask him. वाचा. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका. मत्तई 6:8 वाचत आहे. वाचा. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका. करेक्ट. कारण तुम्हाला कोणत्या वस्तूची गरज आहे हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच ठाऊक आहे. आमेन. 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 म्हणजे प्रार्थना म्हणजे आपल्या गरजा मागणं नव्हे. आय रिपीट, प्रार्थना म्हणजे आपल्या गरजा मागणं नव्हे, तर प्रार्थना म्हणजे पित्याशी एक होणं. आमेन. ओके. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा सांगतो, ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये तुमच्या खोलीत प्रार्थनेला बसता, तुम्हाला तुमच्या गरजा मागायच्या नाहीये, तर तुम्हाला पित्याबरोबर एक व्हायचं आहे. आमेन. तुम्ही जर येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्यांची येशू ख्रिस्ताची अख्खी म्हणजे जीवनाचा काळ जर का आपण पाहिला मत्तई, मार्क, लूक आणि योहानमध्ये, आपण पाहतो की येशू ख्रिस्त फक्त शब्द बोलायचा आणि कार्य व्हायचं. का बरं आपल्याला एवढं मागावं लागतं आपल्या सगळ्या गरजा? का आपण नुसत्या सगळ्या गोष्टी मागत बसतो देवाकडे आणि तरी आपल्याला मिळत नाही उत्तरं? का नाही? कारण आपण जे येशू ख्रिस्ताला जे रहस्य माहिती होतं ते आपण माहिती असून सुद्धा त्याचं अनुकरण करत नाही. ते म्हणजे पित्याशी एक होणं. आपण हे एक होतच नाही आणि आपण नुसतं गरजा मागत बसतो. आपल्या सगळ्या प्रार्थना ज्या आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या नुसतं देवाकडे मागण्यावरती आपण संबंध ठेवतो. बाकी आपले देवाबरोबर पर्सनल रिलेशनशिप काहीच नाही. आपण नुसते देवासंगती एक मतलबापोटी आपण देवाकडे येतो. जसं काही विधर्मी देवाकडे जसे येतात तसंच आपण येतो. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही हो. ते लोक ज्या प्रकारे प्रार्थना करतात ते लोक, पण त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणजेच मागणे आहे. आपल्यासाठी प्रार्थना म्हणजे मागणे नव्हे. आपल्यासाठी प्रार्थना म्हणजे एक पित्याबरोबर एक होणं हे असलं पाहिजे. बघा, आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. तो आपण प्रार्थना करताना आपण जेव्हा बसतो त्यावेळेस तो खाली उतरून येतो, आपल्याला स्पर्श करतो, आपल्याला त्याच्यानी स्वतःनी भरतो. हा जिवंत देव. तर संतो आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक असणं गरजेचं आहे. आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण प्रार्थनेला बसतो आपल्याला एक होण्यासाठी, पित्याबरोबर एक होण्यासाठी प्रार्थना करायची आहे, ना की आपल्या गरजा मागण्यासाठी. आमेन. पुढे आपण जाऊया. ओके. स्तोत्र 91. व्हॉट इज प्रेयर फॉर गॉड? व्हॉट इज प्रेयर फॉर गॉड? प्रेयर फॉर गॉड इज अबाइडिंग इन हिम. देवासाठी प्रार्थना म्हणजे त्याच्यामध्ये वस्ती करणं. स्तोत्र 91 वचन 1 आणि 9. स्तोत्र 91 वचन 1 आणि 9. Psalm 91 verses 1 and verse 9. Psalm 91 verses 1 and verse 9. He that dwelleth in the secret place of the Most High, he that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. वाचा, वचन 1 वाचा पहिलं. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. हे बघा, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसणं म्हणजे प्रार्थना. गुप्तस्थळी वसणं म्हणजे एका विश्वासणाऱ्याची प्रार्थना ही कधी संपलीच नाही पाहिजे. म्हणून बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा. प्रे ऑलवेज म्हणजे अबाइड इन गॉड ऑलवेज म्हणजे पित्यामध्ये तुम्ही नेहमी वसून राहा, म्हणजे कनेक्टेड राहा. जो परतबाराच्या गुप्तस्थळी वसतो तो पुढे तो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. आमेन. तो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. कम ऑन, तुम्ही विचार करा, जर का तुम्ही सर्व सामर्थ्याच्या छायेत राहिला
कोणती गरज तुमची अशी राहील जी अपूर्ण राहील? विचार करा. तुम्ही ज्या गोष्टीकडे पाहिलं जरी ना आणि तुमच्या मनात जर काही इच्छा आली की मला हे हवंय, देव तुम्हाला ते दिल्याशिवाय राहणार नाही संतो. तुम्हाला तुमच्यासाठी अशक्य हा शब्दच राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये. अशक्य हा शब्द राहणारच नाही. तुम्ही नुसतं मनात इच्छा धरली की ते पूर्ण होणार. याचा अनुभव मी घेतलेला आणि घेत आहे. ओके, पुढे आपण वाचूया वचन 9. बिकॉज दाउ हॅस्ट मेड द लॉर्ड विच इज माय रेफ्यूज इवन द मोस्ट हाय दाय हॅबिटेशन. वाचा. कारण यहोवा माझा आश्रय आहे असे तू म्हणालास, परतपरालाच तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. आमेन. पुढे ओके, परतपरालाच तू तुझ्या राहण्याचे ठिकाण केले आहे. म्हणजे तू आता इथून पुढे परतपरामध्ये राहतोयस. ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट ठिकाण असं ह्या अख्ख्या सृष्टीमध्ये कोणतं असू शकतं की तुम्ही ह्या ज्यांनी अख्खी सृष्टी निर्माण केली त्या निर्मात्याच्या आत तुम्ही वस्ती करताय. प्रार्थना हे करते. प्रार्थना तुमचा ऍड्रेस चेंज करतं. प्रार्थना तुम्हाला अशा ठिकाणी वस्ती करायला घेऊन जातं जिथं मनुष्य विचार पण करू शकत नाही. संतो, देवासाठी प्रार्थना म्हणजे हे आहे, त्याच्यामध्ये वस्ती करणं. प्रार्थना हा एक मार्ग देवाने बनवलेला आहे की ज्याद्वारे तुम्ही त्याच्यामध्ये वस्ती करू शकता. वाव. आणि सामर्थ्याने भरून 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 तुम्ही बाहेर जरी आले रूमच्या तुमच्या ना, कोणी आजारी जर का तिथं असेल ना, तो तुमच्या साईडने जरी तुम्ही गेले ना तर व्यक्ती बरा होईल. तुमच्या घरामध्ये सगळी रोगराई नाहीशी होईल. तुमच्या घरामध्ये तेवढी समृद्धी येईल. तुमच्याद्वारे देव कार्य करील. तुम्हाला देव, तुम्ही जिथं हात घालाल तिथं तुम्हाला यश मिळणारच. येस, तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्याद्वारे येणारी संपत्ती ही भरपूर वाढेल. तुमच्या घरात रोगराई नाहीशी होऊन आरोग्य राहील, शांती राहील, आनंद राहील तुमच्याद्वारे. माझा शब्द लक्षात ठेवा, तुमच्याद्वारे. आणि तुम्हाला एवढं वैभव, एवढं संपत्ती, एवढं गौरव देव देईल, एवढी श्रीमंती देईल. तुम्ही जर का बिझनेस करायला घेतला तर तुम्हाला एवढं यश मिळेल. तुम्हाला थांबवणारा असं एकही सामर्थ्य या जगात राहणार नाही. तुमच्या आड किंवा तुमच्या बिझनेसला ब्लॉक करणारा असं एकही सामर्थ्य तुमच्या जीवनात राहणार नाही. एकही नाही. का? कारण तुम्ही परतपराची गुप्तस्थळी वस्ती करताय. वाव, हालेलुया. आपण वाचूया स्तोत्र 27 वचन 4. स्तोत्र 27 वचन 4. Psalm 27 verse 4. One thing have I desired of the Lord, that will I seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life, to behold the beauty of the Lord and to inquire in his temple. Hallelujah. वाचा. यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे, तीच मी शोधीन, यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास. मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी. आमेन, आमेन. बघा, हे आहे स्तोत्रकर्त्याचे शब्द आहेत की मला देवाचं सौंदर्य पाहण्यासाठी मी देवाच्याच घरामध्ये राहील, म्हणजे देवाच्या प्रार्थनेमध्ये राहील, देवाचं सौंदर्य पाहण्यासाठी. वाव, आमेन. What is prayer for God? Prayer for God is seeking his face. देवासाठी प्रार्थना म्हणजे देवाचं मुख शोधणं. आमेन. स्तोत्र 27 वचन 8 आणि 9. Psalm 27 verses 8 and verse 9. When thou saidest, seek ye my face, my heart said unto thee, thy face, Lord, will I seek. Verse 9. Hide not thy face from me, put not thy servant away in anger. Thou hast been my help. Leave me not, neither forsake me, O God of my salvation. वाचा. तू म्हणालास, तुम्ही माझे मुख शोधा. माझे हृदय तुला म्हणाले, हे यहोवा, मी तुझे मुख शोधीन. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको. आपल्या सेवकाला क्रोधाने दूर करू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या तारणाच्या देवा,
मला टाकू नको, मला आमेन. सोडूही नको. आमेन, आमेन, आमेन. परत आता वचन 8. तू म्हणालास, हम्म. तुम्ही माझे मुख शोधा. हा. माझे हृदय तुला म्हणाले, हम्म. हे यहोवा, मी तुझे मुख शोधीन. आमेन, आमेन. देवासाठी प्रार्थना म्हणजे बघा, देव काय म्हणतो, तू म्हणाला, स्तोत्रकर्ता काय म्हणतो, तू म्हणाला तुम्ही माझे मुख शोधा. कुठे, कसं? प्रार्थनेमध्ये. येस. तर इथं स्तोत्रकर्ता काय म्हणतो, तू म्हणाला तुम्ही माझे मुख शोधा, मी माझं हृदय म्हणालं मी तुझं मुख शोधणार. हे परमेश्वर. आमेन. प्रार्थना म्हणजे देवासाठी त्याचं मुख शोधणं. आता मुख देवासाठी म्हणजे काय? म्हणजे त्याचा आत्मा, त्याच्या पवित्र आत्म्याने स्वतःला भरून घेणं, स्वतः आणखीन देवाच्या जवळ जाणं म्हणजे प्रार्थना. ओके, आपण वाचूया वचन 9. वाचा वचन 9. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको. पुढे, आपल्या सेवकाला क्रोधाने दूर करू नको. म्हणजे देवाचं मुख लपवणं म्हणजे देव आपल्याला त्याच्यापासून दूर करणं. दॅट्स बॅड. जर का तुम्हाला स्पर्श होत नाहीये संतो, म्हणजे तुम्ही देवापासून दूर झालेले आहात. ते अंतर कमी करा, पश्चाताप करा, देवासमोर तुमचे मार्ग नीट करा. जे काय तुम्ही असं करत आहात जे देवाला आवडत नाही संतो, हो मी म्हणत नाही तुम्ही परफेक्ट आहात. मला माहिती आहे आपण सर्वजण इम्परफेक्ट आहोत, आपण अपरिपूर्ण आहोत संतो. हो, आपल्याला सर्वांना योग्य व्हायचं आहे आणि म्हणून आपण आपले वाईट मार्ग सोडूया आणि देवाच्या समागमामध्ये त्या देवाच्या सानिध्यामध्ये, अभिषेकामध्ये देवा स्वतःला पण देवाच्या जवळ घेऊन जाऊ आणि आत्म्याने भरूया. आमेन, आमेन, आमेन. आता पुढे, व्हॉट इज प्रेयर फॉर गॉड? देवासाठी प्रार्थना म्हणजे काय? देवासाठी प्रार्थना म्हणजे विसावा. काय? विसावा. आपण वाचूया उत्पत्ती 2 अध्याय वचन 1 ते 3. उत्पत्ती 2 वचन 1 ते 3. जेनेसिस chapter 2 verses 1 to verse 3. Thus the heavens and the earth were finished, and all the host of them. And on the 7th day God ended his work which he had made, and he rested on the 7th day from all his work which he had made. And he rested on the 7th day from all his work which he had made. Verse 3, and God blessed the 7th day and sanctified it, because that in it he had rested from all his work which God created and made. वाचा. आणि आकाशे व पृथ्वी यांचा सर्व समुदाय ही पूर्ण करण्यात आली. आणि देवाने आपले काम जे त्याने केले होते ते 7व्या दिवशी समाप्त केले. आणि जे त्याने केले होते ते आपल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. आणि देवाने 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने जे अस्तित्वात आणले होते आणि केले होते ते आपल्या सर्व कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला. आमेन, आमेन, आमेन. संत हो, लक्षात ठेवा, बघा, देवाला विसाव्याची गरज नसते, पण विसावा म्हणजे देवासाठी काय आहे? देवासाठी विसावा म्हणजे सहभागिता. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तिघही जण त्यांचं काम करत होते आणि या भूमंडळावरती, या अख्ख्या सृष्टीवरती ते निर्मिती करत होते, या पृथ्वीवरती. पण संतो, ज्यावेळेस त्यांचं काम संपलं, बायबल सांगतं ऑन द 7th day God ended his work. 7व्या दिवशी, म्हणजे ॲक्च्युली तो दिवस नाही आहे, तर दिवस म्हणता येणार नाही, आपण म्हणूया तो काळ. ओके, तो कालावधी. त्या कालावधीमध्ये त्यांनी आपलं काम संपवलं आणि त्यांनी त्या कालावधीमध्ये विसावा घेतला. ओके, आणि विसावा घेतला आणि देवानी काय म्हटलं वचन 3 मध्ये, की देवानी त्या 7व्या दिवसाला आशीर्वादित केलं, शुद्ध करून, पवित्र करून त्याला आशीर्वादित केलं. का? कारण त्या दिवशी त्यांनी विसावा घेतला होता. वचन वाचा, वचन 3. आणि देवाने 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला. ओके, कारण देवाने कारण का? वाचा. देवाने जे अस्तित्वात आणले होते आणि केले होते त्या आपल्या सर्व कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला, म्हणून त्या दिवसाला शुद्ध आणि पवित्र आणि आशीर्वाद करण्यात आलं. म्हणजे जर का मी देवाठाई विसावा घेतला,
म्हणजे मी रोज सकाळी पहाटे उठून देवामध्ये विसावा घेतला, संध्याकाळी विसावा घेतला, तर मला देव माझ्या जीवनाला, माझ्या कार्याला, माझ्या प्रत्येक विभागाला देव शुद्ध पवित्र करून आशीर्वादित करेल. म्हणून आपल्याला आशीर्वाद मिळत नाही का? ओके, म्हणून आपल्याला जे काही कष्ट करतो त्याला आशीर्वाद मिळत नाही, म्हणून आपण जे काही इच्छा धरतो त्याला आशीर्वाद मिळत नाही, म्हणून आपण जे काही आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण का होत नाही, का त्यांना आशीर्वाद मिळत नाही? कारण विसावाच घेत नाही. करेक्ट. मत्ते 11:28, Matthew 11:28. Come unto me, all ye that labor and heavy laden, and I will give you rest. असा आहो तुम्ही जे कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात, तुम्ही सर्व माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसावा देईल. आमेन, 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 आमेन. आता मला कळतं की का आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही, का आमच्या जीवनाला आशीर्वाद नाहीये, का आमच्या कामाला आशीर्वाद नाहीये, का जिथं आम्ही हात घालतो, जे काय करतो तिथं आम्हाला अपयश काय आहे, श्राप का आहे, आम्हाला माघार का घ्यावी लागती, आम्हाला आमच्या सगळ्या गरजांचं उत्तर का मिळत नाही? कारण आम्ही देवाठाई विसावाच घेत नाही. हो, आम्ही प्रार्थनेला टाइम कुठे असतो आपल्याला? नो टाइम. आपल्याला काय वाटतं, झोप ह्या मला विसावा देईल, आपल्याला हे वाटत असतं. पण वचनाप्रमाणे देवाच्या समागमात बसल्याने आपल्याला विसावा मिळतो आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो. आमेन, आमेन, आमेन. म्हणून सैतान आपल्याला प्रार्थना करू देत नाही, कारण त्याला हवं आहे की आपण नेहमी कष्टकरी असावे, आपण नेहमी श्राप आपल्या ओझ्यांखाली दबलेले असावे, अशी सैतानाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा बघा काय, त्याच्या ठाई विसावा घ्या आणि तो सर्व हँडल करतो. आमेन, हालेलुया. आपल्याला तो आशीर्वादित करतो. आमेन. व्हॉट इज प्रेयर फॉर गॉड? व्हॉट इज देवासाठी प्रार्थना म्हणजे काय? प्रेयर फॉर गॉड इज बीइंग फिल्ड बाय हिम. देवासाठी प्रार्थना म्हणजे त्याच्यात स्वतःने आपण स्वतःला भरून घेणं. डॅनियल चॅप्टर 10 एव्हरीबडी, वर्सेस 7 to verse 8. डॅनियल 10वा अध्याय वचन 7 ते 8. डॅनियल 10 verses 7 to verse 8. And I, Daniel, alone saw the vision, for the men that were with me saw not the vision, but a great quaking fell upon them, so that they fled to hide themselves. Therefore I was left alone and saw this great vision, and there remained no strength in me, for my comeliness was turned in me into corruption, and I retained no strength. Amen. वाचा. आणि दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला, आणि जे मनुष्य माझ्याबरोबर होते त्यांनी तो दृष्टांत पाहिला नाही, पण त्यांना मोठे कापरे सुटले आणि ते आपणास लपवण्याकरता पळाले, म्हणून मी एकटाच राहिलो. बघा, जे लोक देवावरती विश्वास ठेवत नाही, ज्या लोकांना देवाची ओळख नाहीये, जे लोक प्रार्थना नाही करत, किंवा जे लोकांना प्रार्थनामय जीवन काय हे माहिती नाहीये, ज्यावेळेस त्यांना मोठे कापरे सुटले, तिथं दिलेलं नाही की भयामुळे सुटले. ओके, त्यांना कापरे सुटले, हे अभिषेकाचा एक चिन्ह आहे. ओके, त्यावेळेस ते तिथून पळून गेले, लपले. म्हणून पुष्कळांना अभिषेक समजून येत नाही. जे लोक देवाला ओळखत नाही त्यांना अभिषेक समजून नाही येत, म्हणून ते पळून जातात, चर्चमधून उठून पळून जातात आणि लपतात. तर झालं ना, आदम आणि हवे बरोबर जेव्हा ते पातकामध्ये गेले, पापात पडले, त्यावेळेस ते देवाच्या उपस्थितीपासून पळून गेले, लपले. विचार करा, जो देवाच्या गौरवात आणणारा व्यक्ती ज्यावेळेस तो पापामध्ये गेला, त्यावेळेस त्याला तो अभिषेक असह्य झाला, त्याला ती देवाची वाणी असह्य झाली, त्याला देवाच्या वाणीला ऐकून लपूशी वाटलं, पळूशी वाटलं, चर्चमधून उठून पळून जाऊशी वाटलं, त्या समागमात बसायला त्याला आवडलं नाही. हे चिन्ह असतात जेव्हा व्यक्ती देवापासून दूर होतो, किंवा
पापामध्ये त्याचं जीवन व्यतीत करायला लागतो ना, त्यावेळेस त्याला वचन ऐकायला आवडत नाही, अभिषेकात बसायला आवडत नाही. अभिषेकचं सत्र सुरू झालं की ते बाहेर पळून जातात. कारण का? तर ते त्यांच्या जीवनातलं जे पाप आहे, जे देवाविरहित जगणं आहे, ते त्यांना तिथं बसणं असह्य करतं. त्यांना ते अस्वस्थ वाटायला लागतं, त्यांना असं गुदमारायला लागतं, त्यांना असं वाटतं कधी मी बाहेर जाऊ, कधी पळू. म्हणून पुष्कळ जण मी पाहतो की ते अभिषेकामध्ये, वचनामध्ये बसून राहत नाही. त्यांना सारखं त्यांना फोन अटेंड करायचा असतो, त्यांना काही ना काहीतरी कॉल असतात, त्यांना ते सारखं बाहेर जाणार. कारण ते वचन, त्या वचनाचं सामर्थ्य जे आहे, ते वचनाचं जे वातावरण आहे आणि जो अभिषेक आहे, ते त्यांना गुदमरतं, त्यांना ते असह्य होतं. कारण त्यांच्या जीवनामध्ये पाप आहे आणि पापमय जीवन ते राबवत आहे, चालत आहे जीवनामध्ये. तसंच हे लोकांना, हे जे दानिएलाबरोबर जे नोकर होते, ते सगळे घाबरून पळून गेले. का? कारण त्यांना ते असह्य झालं. हो, पुढे वाचू आपण. पुढे वचन 8. म्हणून मी एकटाच राहिलो. पुढे. आणि मी हा मोठा दृष्टांत पाहिला. पुढे. मग माझ्या ठाई काहीच शक्ती राहिली नाही. संत हो, हे अभिषेकाचं एक प्रतीक आहे. अभिषेक जेव्हा येतो त्यावेळेस तुम्हाला हे होणार. त्यावेळेस तुम्हाला देव तुम्हाला त्याच्यानी स्वतःनी तुम्हाला तो भरत आहे. हा एक्सपिरियन्स तुम्हाला होणं गरजेचं आहे. देवासाठी प्रार्थना म्हणजे तुम्हाला त्याच्यानी स्वतःने भरून काढणं. देवासाठी प्रार्थना म्हणजे हे आहे. पुढे वाचा. आणि माझे तेज माझ्या ठाई पालटून नासके पण झाले. आणि माझ्यात काहीच शक्ती राहिली नाही. आमेन. स्वतः देहाला मरणं, पूर्ण देहाला मरणं, हा अनुभव दानिएलाने तिथं घेतलेला आहे. आमेन. पुढे आपण वाचूया. दुसरे इतिहास 5वा अध्याय वचन 13 ते 14. दुसरे इतिहास 5वा अध्याय वचन 13 ते 14. सेकंड क्रॉनिकल्स chapter 5 verse 13 and 14. It came even to pass, as the trumpeters and singers were as one, to make one sound, to be heard in the praising and thanking the Lord. And when they lifted up their voice with the trumpets and the cymbals and instruments of music, and praised the Lord, saying, For he is good, for his mercy endureth forever, that then the house was filled with a cloud, even the house of the Lord. Verse 14. वाचा वचन 13 पहिलं. आणि असे झाले की कर्णे वाजवणारे व गाणारे एक होऊन जेव्हा एकाच सुराने वाजवून यहोवाचे स्तवन करीत व उपकार मानित होते, आणि तेव्हा कर्णे, झांजा व वाद्य वाजवून तो उत्तम आहे, कारण त्याची दया सर्व काळ आहे, असे मोठ्याने गात यहोवाला स्तवित होते, तेव्हा घर म्हणजे यहोवाचे घर मेघाने भरून गेले. Amen. Okay. वचन 14. So that the priest could not stand to minister by reason of the cloud, for the glory of the Lord had filled the house of God. Hallelujah. Amen. ते इतके की मेघांमुळे याजकांना सेवा करायला उभे राहता येईल. मेघामुळे याजकाला सेवा करायला उभे राहू शकत नव्हते ते याजक, आणि ते सगळे जण खाली पडले. वाव. हा अभिषेक, हा आहे अभिषेक. आणि हे तुमच्या प्रार्थनेत होणं गरजेचं आहे, होणार आहे. म्हणून प्रभू येशू म्हणाला, तुम्ही तुमच्या आतल्या खोलीत जा आणि दार लावून प्रार्थनेला बसा. आमेन. आणि तुमच्या गरजा मागू नका. आमेन. ओके. व्हॉट इज प्रेयर फॉर गॉड? लास्ट मुद्दा आहे आणि फार भव्य मुद्दा आहे. व्हॉट इज प्रेयर फॉर गॉड? देवासाठी प्रार्थना म्हणजे काय? प्रेयर फॉर गॉड इज कनेक्टिंग टू द ग्लोरियस. गौरवाशी जुडणं, गौरवी गोष्टींशी जुडणं. देवासाठी प्रार्थना म्हणजे गौरवी गोष्टींशी जुडणं. संतो, तुम्ही जसं प्रार्थनेत रोज दैनंदिन जीवनामध्ये प्रार्थनेत राहत जाल,
तुम्ही जेवढं तुम्ही जोडलेले राहाल तुम्हाला हा अनुभव येणार. तुम्हाला असे अनेक प्रकारचे अनुभव येणार. मत्ते 17 अध्याय वचन 1 ते 3. Matthew 17 verses 1 to verse 3. And after 6 days Jesus taketh Peter, James and John his brother, and bringeth them up into a high mountain apart, and was transfigured before them, and his face did shine as the sun, and his raiment was white as a light. And behold, there appeared unto them Moses and Elias talking with him. Hallelujah. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र व याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांच्या समोर त्याचे रूप पालटले आणि त्याचे मुख सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याशी संभाषण करीत आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले. वाव, आमेन आमेन. संतो हो, देवासाठी प्रार्थना म्हणजे तुम्हाला स्वर्गीय गोष्टींचा अनुभव देणे, तुम्हाला स्वर्गाच्या वातावरणामध्ये, तुम्हाला ह्या पृथ्वीवरती, या भूतलावर तुम्हाला त्याचा अनुभव घेऊ देणे, हे आहे देवासाठी प्रार्थना. संतो, काय आपण प्रार्थना करतो आहोत, काय आपण मागत बसतो भिकाऱ्यासारखं, अक्षरसारखं भीक मागतो देवासमोर. किती दयनीय आपली अवस्था झालेली आहे आज. आणि आपण कोणाची लेकरं आहोत संतो हो. आपल्याला प्रभू म्हणतो की तुम्ही स्वर्गीय गोष्टींची ओढ ठेवा, स्वर्गीय गोष्टींची हाव ठेवा. संतो हो, विचार करा, इथं येशू ख्रिस्त डोंगरावर गेला आणि त्या क्षणाला, त्याच ठिकाणी त्याचं रूपांतर झालं आणि तो गौरवाने पूर्णपणे भरून गेला. आणि त्याचा चेहरा, बायबल सांगतो की तो सूर्यासारखा चमकत होता. आणि तिथं उतरून आला मोशे आणि एलिया. हालेलुया. आणि ही पेत्र आणि या तिघांनी पाहिलं. संतो, विचार करा की हा अनुभव, हा प्रार्थनेचा अनुभव आहे. प्रार्थनेमध्ये तुम्हाला हे होणारच. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना कराल, जसं देवाला जशी पद्धत हवी आहे, तुम्ही तसं जर का प्रार्थना केलं ना संतो हो, तुमच्या घरामध्ये हे अनुभव तुम्हाला तुमच्या रूममध्ये मिळतील. तुम्हाला स्वर्गदूत दिसतील, स्वर्गदूत आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या रूममध्ये येईल आणि तुम्हाला पूर्णपणे तो व्यापून काढेल, भरून काढेल. आणि तुमचा चेहरा झळकत राहील सूर्यासारखा. आणि तुमचे घरचे लोक तुम्हाला म्हणतील, 8व्या मोशेला ते काय म्हणाले की ज्यावेळेस डोंगरावर खाली उतरून आला तर काय म्हणाले, तुझा चेहरा झाक, आम्हाला तुझ्या चेहऱ्याकडे आम्ही पाहू शकत नाही, कारण देवाच्या गौरवातून तो झळकत होता. संतो, तोच अनुभव, तोच जसं आपण मॉलमध्ये जातो आणि आपण परफ्यूम सेक्शन मधून बाहेर पडतो, आपल्या अंगावरती पण परफ्यूम लागतो संतो, तसंच देवाचं गौरव तुमच्या जीवनातून झळकत राहील, बाहेर येत राहील. आणि लोक तुम्हाला तुमच्याशी जोडायला तडफडतील. ते म्हणतील, तुझ्यामध्ये असं काय आहे ज्या जगात कुठेच मिळत नाही, तू कोण आहेस, काय आहेस? आणि त्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव कराल. संतो, विचार करा, हे आहे प्रार्थना देवासाठी. दिस इज प्रेयर फॉर गॉड. प्रार्थना करूया. Thank you, Lord, my God, for your word that came to us alive. I seal this word, Lord, and this anointing with thy precious blood, precious oil, and fire of the Holy Spirit, Lord. Every yoke of darkness, every bondage of the enemy holding upon our spirit, soul, body, Lord, mind, heart, and life, Lord, I've been destroyed and consumed with the fire of the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ of Nazareth, and come upon our darkness in the name of Jesus. Get out, God, in Jesus' mighty name. Holy Spirit of God, you take charge right now, Lord, my God. Lead us in this time, oh Lord, my God. Thank you, Lord. Help us to bring forth fruit 100-fold according to today's word. And blessed Lord, my God, I give your people, Lord, all of us under the covering of the Lord's blood, the Lord's all of the Holy Spirit, Lord. And I pray, help us all to bring forth fruit 100-fold according to today's word and today's anointing. Thank you for speaking to us. Thank you for showing us, oh Lord, my God, what is prayer according to your heart. In Jesus' name I pray and I ask. Amen. Hallelujah. Praise the Lord. पुन्हा एकदा सगळ्यांना. आणि माझा विश्वास आणि खात्री की ह्या वचनाने तुम्हाला आशीर्वाद केलेला आणि या वचनाने तुमची भेट घेतलेली आहे. आणि मला विश्वास आणि खात्री की जर का तुम्ही या वचनाचं अनुकरण केलं, तुमचं प्रार्थनामय जीवन पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही आजपासून पुढे पहिल्यासारखी प्रार्थना करणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये उंच भरारी माराल गरुडांच्या पंखांप्रमाणे. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही चालते फिरते देवाचं गौरव व्हाल. आमेन. हालेलुया. आणि अशक्य शब्द तुमच्या शब्दकोशातून तुम्हाला खोडावा लागणार. आमेन. सो जर का तुम्हाला ह्या संदेशाने तुमची भेट घेतली, तुम्हाला जर का हे आवडलेलं आहे तर कृपा करून लाईक करा आणि तुमच्या सर्व ख्रिस्ती बहिणीने भावांना
हा मेसेज शेअर करा, जेणेकरून जेवढे सगळे आपले ख्रिस्ती बांधव असतील, मग ते कोणत्याही चर्चमधले असो, त्यांना ह्या वाचनाद्वारे देव आशीर्वाद करेल आणि ते पण चालते फिरते देवाचे गौरव असे एक निवास मंडप होतील. हालेलुया. सो गॉड ब्लेस यू. पुन्हा भेटूया आपण नवीन एका विषयामध्ये, आणि तसंच आत्म्याच्या अंतराळात उंच भरारी मारा गुरुरांच्या पंखांप्रमाणे. गॉड ब्लेस यू अँड लव्ह यू.